तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजचा हा व्हिडिओ स्पेशली पळणीविषयी आहे। म्हणजे तामिळनाडूमधील महत्त्वाचं तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या पळणी येथील देवाची स्टोरी आज आपण बघणार आहोत आणि त्याच ठिकाणी आम्ही दर्शनासाठी आलोय। तसं पाहिलं तर आम्ही नेहमीच येतो आणि हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे। बरेच लोक इथं येतात, आपले महाराष्ट्रीयन लोकसुद्धा इथं येतात। तर देवाविषयीची माहितीसुद्धा पूर्णपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पळणीमधलं भगवान मुर्गन हे मंदिर भगवान शिव आणि पार्वतीचा पुत्र असलेल्या मुर्गन देवाच्या एका विशिष्ट रूपाला समर्पित आहे। या मंदिराला धनदा युद्धपाणी स्वामी मंदिर या नावाने सुद्धा ओळखलं जातं। हे मंदिर पर्वतावर वसलेलं आहे। हे मंदिर एका टेकडीवर आहे आणि इथं पोहोचण्यासाठी पायऱ्या किंवा लिफ्टचा वापर केला जातो। तर या ठिकाणाहून आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर असा दिसतो। म्हणजे वरून पाहिलं तर दृश्य अजब आहे, खूप छान नजारा इथून दिसतो। धार्मिक महत्त्व पाहिलं तर हे मंदिर दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे आणि पवित्र स्थान मानलं जातं। इथं भाविकांची गर्दी भरपूर असते। आत्ता सध्यासुद्धा भरपूर गर्दी असेल इथं आणि बरेच जण पायऱ्यावरूनच जातात। म्हणजे बरेच जण मन्नत वगैरे मागतात, तर त्यानुसार म्हणजे कशी त्यांची इच्छा असेल त्यानुसार ते पायऱ्यावरून किंवा लिफ्टमधून जातात। बट पायऱ्यावरूनच बरेच जण जातात। आम्ही नेहमी गेलो तर पायऱ्यावरूनच वरती जातो। पळणीमध्ये पोहोचल्यानंतर देवापर्यंत जाण्यासाठी आपल्याला 689 शिड्या म्हणजे पायऱ्या चढाव्या लागतात। एवढ्या पायऱ्या चढल्यानंतरच देवाचं दर्शन होतं। म्हणजे खालून वरतीपर्यंत चालत जावं लागतं। भरपूर पायऱ्या आहेत, बट तिथं कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे सर्व दृश्य काही दाखवू शकत नाही। पळणीमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ट्रेनने सुद्धा येऊ शकता किंवा बसने सुद्धा येऊ शकता। तर इथं पाहू शकता गर्दी पुढेही भरपूर आहे। तर आम्ही आता इथं एका ठिकाणी थांबणार आहे आणि गाडी वगैरे पार्क करून नंतर मंदिराकडे जाणार आहे। तर इथं कसं आहे की पार्किंगची फ्रीमध्ये व्यवस्था यांनी करून दिलेली आहे। तर पार्किंगच्या तिथून मंदिरापर्यंत त्यांची गाडी येते। म्हणजे त्या गाडीतून ते मंदिरापर्यंत फ्रीमध्ये सोडतात। तर आम्ही इथं पार्किंग करणार आहे आणि नंतर त्या गाडीत जाणार आहे। तर तोही व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसेलच। तमिळनाडूमधील पळणी हे देवस्थान खूप फेमस आहे आणि त्यामुळे भरपूर गर्दी नेहमीच इथं असते। तर आम्ही सुद्धा नेहमी इथं येत असतो। ज्यावेळेस पळणीला येतो त्यावेळेस कोडायकिनारला सुद्धा जातो। म्हणजे पळणीपासून कोडायकिनार जवळच आहे, जास्त दूर नाही। तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ह्या चॅनलवरती तुम्हाला टूरचे स्पेशली व्हिडिओज बघायला भेटतील। आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणची पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न प्रत्येक व्हिडिओमध्ये केला जातो। म्हणजे सर्वच व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असतात। तर इथं तुम्ही पाहू शकताय ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी फायनली आम्ही इथं पोचलेलो आहोत। इथं भरपूर गर्दी आहे। इथं मी तुम्हाला थोडंसं पुढचा व्ह्यू पण दाखवते। इथं पाहू शकताय गाड्या भरगच्चपणे या पार्किंगमध्ये थांबलेल्या आहेत आणि इथूनच लोक नंतर जी मंदिराची गाडी आहे त्याच्यामध्ये बसून दर्शनासाठी जातात। तर इथं आल्यानंतर एक वेगळीच वाईब असते, मस्त वातावरणसुद्धा आहे आणि प्रसन्न माहोल असतो इथला। आणि इथं आल्यानंतर स्पेशली पेरू घ्यायला विसरू नका। म्हणजे इथलं पेरू जबरदस्त टेस्ट असते, गोड असतात आणि मोठे पण असतात। तर आम्ही नेहमी इथं आलो ना तर पेरू आवर्जून घेतोच, ह्यावेळेससुद्धा घेणार आहे। तर इथं पोहोचल्यानंतर इथं स्वच्छता पण भरपूर आहे। म्हणजे सगळीकडे पाहिलं तर स्वच्छ एरिया आहे। आम्ही गाडी वगैरे पार्क केली आणि आता आम्ही चाललो आहे। तर ऊनसुद्धा भरपूर आहे। ज्यावेळेस आम्ही कोडायकिनारमध्ये होतो त्यावेळेस पाऊस येत होता आणि तिथूनच स्ट्रेट आम्ही आता इथं आलेलो आहोत। तर कोडायकिनारचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा। 5-6 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत। तिथले व्ह्यू पॉईंट वगैरे त्याची माहितीसुद्धा त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। तर आता आम्ही गाडीसाठीची वेट करतोय। आता थोड्याच वेळात गाडी येईल आणि आम्ही गाडीत बसून मंदिराकडे जाणार आहे। तर पुढच्या साईडला आता तुम्हाला रस्ता दिसतो ना, त्या साईडला आहे मंदिर आणि इकडच्या साईडवरून गाडी येते। तर
जाणाऱ्यांना पण सोडतात, येणाऱ्यांना पण सोडतात, असं इथलं आहे. आणि हे बघा अशा पद्धतीची ही गाडी असते. तर फायनली आमचा सुद्धा नंबर आला आणि आम्ही सुद्धा गाडीमध्ये बसलेलो आहोत. तर आता थोड्याच वेळात मंदिराजवळ पोचू, म्हणजे मंदिराजवळ म्हणजे खालच्या साईडला. हे बघा एवढ्या वरती आहे मंदिर, तर एवढ्या वरपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर असं हे मंदिर दिसतं. तर देवबापाचा फोटोसुद्धा तुम्ही पाहू शकताय. तर आता आम्ही इथून स्ट्रेटवर पायऱ्यावरून चालत चालत जाणार आहे. फोन वगैरे काहीच अलाउड नाही, त्यामुळे सगळं इथंच ठेवून वरती जाणार आहोत. चप्पल फोन इथंच ठेवायचं आणि वरतीपर्यंत चालत जायचं आहे. तर हे बघा दर्शन घेऊन सुद्धा आलो आणि इथं पाहू शकताय प्रसादसुद्धा आम्हाला भेटलेला आहे. आणि आत्ता आम्ही गाडीकडे चाललो आहे, कारण मुलीला आजच हॉस्टेलवरती सोडायचं आहे. उशीर झाला तर अलाउड नाही, म्हणजे 6पर्यंतच तिला हॉस्टेलवरती सोडायचं आहे. त्यासाठी आम्ही स्पीडनं पळतच आलो, गाडीमध्ये बसलो आणि आता रिटर्न पार्किंग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चाललो आहे. तर तिथून नंतर स्ट्रेट आम्ही कोचीमध्ये जाणार आहोत, म्हणजे कोचीमध्ये मुलीला हॉस्टेलवर सोडायचं आणि नंतर आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जाणार आहोत. तर कोचीपासून 1-1.5 तासाचं अंतर आहे, नंतर आमचं लगेच घर येतं. तर अशी ही आमची जर्नी आहे. रस्त्याने जाताना भूक पण खूप लागली होती आणि क्लायमेट पण मस्त होतं. म्हटलं इथं थांबावं. एका ठिकाणी आम्ही थांबलो आणि इथं आम्ही बघा ब्रेड ऑमलेट घेतलेला आहे. आणि आत्ता आम्ही केरलामध्ये खरं तर पोहोचलो आहे. तर इथला स्पेशल कप्पा आम्ही घेतलेला आहे. कप्पा, चटणी आणि ब्रेड ऑमलेट असं हे आम्ही खातो आहे. तर इथले भज्जीसुद्धा जे खूप फेमस आहेत, मुळक भज्जी म्हणतात त्याला. मिरच्याचं भज्जी म्हणजे मोठ्या मिरच्यापासून बनवलेलं भज्जी असतात. हे बघा असं हे आम्ही घेतलेलं आहे आणि आता इथं जस्ट जेवण करतो आहे आणि नंतर पुढची जर्नी अजून आमची सुरू झालेली आहे. तर इथं पाहू शकताय दोन्ही साईडला तुम्हाला तांदळाची शेती दिसत असेल. तर असा हा केरलाचा व्ह्यू आहे आणि शेतीच्या शेजारी तुम्हाला नारळाची भरगच्च झाडे दिसतील, कारण इकडं नारळाची भरपूर झाडं असतात. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न नेहमी करत असते. तर आता इथं पाहू शकता गर्दीसुद्धा भरपूर आहे, त्यामुळे आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि खूप उशीरपर्यंत ट्रॅफिकमध्ये अडकून बसलेलो होतो. आणि आत्ता बघा इव्हिनिंग झालेली आहे, म्हणजे सकाळपासूनचा आमचा प्रवास सुरूच आहे. तर इथं पाहू शकताय प्रवास करत करत कशी रात्र झाली समजलंही नाही, म्हणजे ट्रॅफिक भरपूर होतं, त्यामुळे वेळेत आम्ही कोचीमध्ये पोचलो नाही. 6 वाजताचं टार्गेट होतं, 6 वाजेपर्यंत पोहोचेल असं वाटत होतं, बट आता 7 वाजत आलेले आहेत आणि 7:30पर्यंत आम्ही हॉस्टेलवरती पोहोचू. तर फायनली आता आम्ही कोचीमध्ये आहे. ही आहे कोची सिटी आणि आता कॉलेजकडे चाललो आहे. तर ह्या कॉलेजचा डिटेल व्हिडिओ मी पूर्वी अपलोड केलेला आहे, अमृता मेडिकल कॉलेज कोची म्हणून. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला कॉलेज बघण्याची इच्छा असेल तर तो व्हिडिओ नक्की पहा. तर आता रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत आणि बघू आता वॉर्डन वगैरे रागवतात का काय, कारण उशीर झालेला आहे. 6पर्यंतच अलाउड आहे. तर रात्रीचा व्ह्यू बघा, अशा पद्धतीने इथला रात्रीचा व्ह्यू आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, पुढे येणारे व्हिडिओज बघत चला. आणि फायनली बघा आता मुलीला सोडण्याची वेळ आली आहे. आम्ही इथं पोचलो आहे, निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. आता टाटा बाय बाय झालं आणि आता जस्ट मुलगी चालली आणि आम्ही इथून घरी जाणार आहे. तर आम्ही बराच वेळ बाहेर थांबलो होतो. आता
3 दिवसाची आमची ही ट्रिप होती. 3-4 दिवस तिला सुट्टी होती आणि पूर्ण सुट्टी ट्रिपमध्येच केली. म्हटलं ती हॉस्टेलवर पोहोचेपर्यंत इथंच थांबावं. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.